संदर्भामध्ये आहे. काय पैसे घेऊन कुणाकुणाला तिथे नोकऱ्या दिल्या जातात? सिडकोचे अधिकारी आहेत का, एअरपोर्टचे अधिकारी आहेत का? कशा प्रकारे नोकर भरती जी आहे तरुणांना फसवणूक करण्यात येत आहे? नवी मुंबई एअरपोर्टचं अत्यंत वाजत गाजत गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालं. टर्मिनल 1 मध्ये 25,000 तरुणांची नोकर भरती होणार आहे. अशा 4 टर्मिनलमध्ये 1,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेला अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही. आतापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही. हे 25,000 ते 25,000 मुलं, जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर 80% तरुणांची भरती ही आमची बाधित गावं, नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे.